ज्येष्ठांच्या अनुभवाचा गौरव, नांदगाव मनमाड डिजिटल मीडिया मराठी पत्रकार संघाचा स्तुत्य उपक्रम, लोकनियुक्त नगराध्यक्ष सागर हिरे यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान। नांदगाव मनमाड डिजिटल मीडिया मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन व 26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शहरातील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला। नांदगाव नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सागर हिरे, उपनगराध्यक्ष राजेश शिंदे, शिवसेना शहर प्रमुख सुनील जाधव, रिपाईचे शहराध्यक्ष महावीर जाधव, ज्येष्ठ पत्रकार मारुती जगधने, सुरेश शेळके, संजय मोरे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सूरजमल संत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला। प्रथमतः दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर व सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करत असतानाच पत्रकार दिनानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत डिजिटल मीडिया मराठी पत्रकार संघाने हा स्तुत्य उपक्रम राबवला। ज्येष्ठ नागरिकांच्या अनुभवाचा आदर करणे आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे, समाजाच्या जडणघडणीत ज्येष्ठ नागरिकांचे योगदान मोलाचे असते, या भावनेतून पत्रकार संघाने या उपक्रमाचे आयोजन केले होते। यावेळी शहरातील ज्येष्ठ नागरिकांना लोकनियुक्त नगराध्यक्ष सागर हिरे, उपनगराध्यक्ष राजेश शिंदे आदी मान्यवरांच्या हस्ते समाजातील अनुभवी आणि मार्गदर्शक ठरणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना सन्मान चिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले। यावेळी बोलताना नगराध्यक्ष सागर हिरे यांनी पत्रकार संघाच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले। पत्रकारिता केवळ बातम्या देण्यापुरती मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम डिजिटल मीडिया मराठी पत्रकार संघ करत आहे, ही भूषणावह बाब आहे, असे त्यांनी यावेळी नमूद केले। ज्येष्ठ पत्रकार मारुती जगधने यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनावर कविता सादर करत ज्येष्ठांच्या संघर्षाला नतमस्तक होणे हाच खरा मान असल्याचे सांगितले। या सोहळ्याला ज्येष्ठ नागरिक पत्रकार संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रजासत्ताक दिनी मिळालेल्या या सन्मानामुळे ज्येष्ठ नागरिकांनी समाधान व्यक्त केले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष नाना आहिरे यांनी केले, तर आभार निकमसर यांनी मानले। आवाज जनतेचा न्यूज मराठी, वृत्तवाहिनी संपादक अनिस शेख, मनमाड।